सगळ्यांना नमस्ते। आज आमच्या सासऱ्यांचं आणि सासऱ्यांच्या वडिलांचं श्राद्ध आहे। अर्धा कप बासमती चावल भिजत घातलेला, तांदळामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 1 शिट्टी करून घेतले। 4-5 चमच गायचं तूप टाकायचं। ह्याच्या आतलं पाणी सुकेपर्यंत ह्याला असं चांगलं परतवून घ्यायचं। चांगला परतला की असा मोकळा मोकळा होतो। एका साइडला मी 2 लिटर दूध उकळायला ठेवलेलं गायचं दूध टाकून घेतलेलं आहे। ह्याला सारखं सारखं असं हलवत राहायचं। एक ट्रिक आम्हाला ध्यानात ठेवायची आहे, चमच असा उलटा पकडून मागच्या साइडनं असं कुकर सोबत दाबायचं आहे। खीर लवकर गाढी व्हायला मदत होते। थोडंसं केशर टाकून घ्यायचं, खिरीचा कलर चांगला येतो। 1 चमचा तुपामध्ये काजू, बदाम, मखाने परतवून घ्यायचे। परतले की थंडा करून त्याला पिसून घेतलेला आहे। साइडला मी पिस्त्याचे काप पण घेतलेले आहेत, किसमिस भी घेतलेला आहे। अर्धा नारळ सुका कदूकस करून घेतलेला आहे। 1 पावशर साखर टाकून घ्यायची। ह्याला चांगलं असं मिक्स करायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं। ह्याच्यामध्ये सारे ड्रायफ्रूट टाकून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रूट सोबत मी 5-7 इलायची पावडर करून घातलेली आहे। ड्रायफ्रूट घातल्यानंतर ह्याला 5-7 मिनिटे शिजू द्यायचं। जेव्हा आम्ही श्राद्धची पूजा घरामध्ये करतो त्यावेळी जे आम्ही पदार्थ बनवतो आणि ज्या पदार्थामध्ये दूध यूज होतं ते दूध आम्हाला गाईचंच घ्यायचं आहे। आता खीर एकदम गाढी बनलेली आहे। इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे 7 मोठे चमचे। अर्धा किलो रवा टाकते। पिवळसर कलर होईपर्यंत ह्याला चांगलं असं भाजून घ्यायचं। ह्याच्यामध्ये 1.25 लिटर दूध टाकून मी 5-10 मिनिटे ह्याला शिजवून घेतलेलं आहे। फिर ह्याच्यामध्ये साखर टाकून एकदा प्लेट झाकून 5 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम, काजू, किसमिस, सुका नारळ कदूकस करून घेतलेला आहे। 2-3 चमचे तूप टाकायचं। तूप टाकल्यानंतर हलवा सॉफ्ट होतो। ड्रायफ्रूटच्या सोबत थोडी इलायची पावडर भी टाकलेली आहे। गॅसला स्लो ठेवायचं आहे। वरती 1 प्लेट ठेवून 5 मिनिटे शिजू द्यायचं। इथे मी कढाईमध्ये सरसोचं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमचे धनिया पावडर टाकायची। 1-अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकायची। उभी कट करून अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे ती टाकायची आणि ह्याला चांगलं असं हलवून मिक्स करून घ्यायचं। थोडीशी आमचूर पावडर टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचं। भेंडी 5 मिनिटं शिजून झालेली आहे। थोडीशी बडीशोप पावडर टाकायची। थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। भेंडी आता तयार झाले। मी 5 ब्राह्मण सांगितलेले पण एकच ब्राह्मण येऊन गेले। बाकीच्या जास्त ठिकाणी असल्यामुळे पूजा श्राद्धची ते सगळे तिकडे गेलेले, त्यामुळे येऊ शकले नाही। पूजा संपली। जे ब्राह्मण असतात त्यांना पण आज जेवू घालायचं असतं। ब्राह्मण गरीब लोकांना राशन वगैरे द्यायचं असतं, जेवण वगैरे द्यायचं असतं। आजच्या दिवशी कपडे वगैरे दान करायचे असते। मंदिरमध्ये ब्राह्मण राहतात, मी तिथे जाऊन राशन वगैरे देऊन आली। 5 ताटांचा भोग लागलेला असतो, तो 1 कुत्र्याला द्यायचा असतो, 1 कावळ्याला द्यायचा असतो, 1 गायला द्यायचा असतो आणि 1 जे पाण्यात मासे असतात त्यांना द्यायचा असतो। इथे मी डब्यामध्ये दही वडे घेतलेत, हिरवी चटणी धनियाची बनवलेली ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि मला जायचं आहे रोडवरती जे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी जेवण द्यायला। छोले भेंडी पण घेतलेले डब्यामध्ये। काही पुरी आणि रोट्या घेतलेलेत बनवून। मी भरपूर काही पदार्थ बनवले पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकले। 11 वाजता पंडितजी येणार होते तर मला 11 वाजायच्या पहिलं सगळं जेवण बनवून घ्यायचं होतं। कढी पकोडे भी बनवले होते मी। माझ्या पाठीमागे एवढी धावपळ आहे। आता मला जायचं आहे हे जेवण द्यायला, तर मी जेवण आता भरून घेतलेलं आहे। आज आमचा सगळ्यांचा फास्ट होता तर आज आम्ही कुणीच जेवण नाही केलेलं। आता वाजलेले 5 तर आम्ही आता जेवण करून घेतो।